अकरावीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुमचं विंग्स ऑफ फिजिक्समध्ये मी दीपाली कुलकर्णी देशमुख आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण चॅप्टर सुरू करत आहोत साऊंड. बघा बरं, जर आयुष्यात साऊंडच नसता तर काय झालं असतं, ध्वनी नसता तर बघा, एक काल्पनिक कल्पना करून बघा की जर आवाजच नसता तर काय झालं असतं. तर खरंच खूप अवघड झालं असतं. आणि म्हणून ज्याला ऐकू येत नाही त्याला ध्वनीची किंमत कळते, म्हणजे ऐकू येण्याची किंमत. ज्याला ऐकू येत नाही कळते, म्हणजे आपल्याकडे जे नसतं त्याची किंमत आपल्याला कळत असते. तर बघा, आपल्याला हा जो काही साऊंड आहे तो शिकायचा आहे, भौतिकशास्त्रात शिकायचा आहे, है की नाही. आणि म्हणजे आपल्या जीवनाशी दैनंदिन निगडीत जे काही सगळं आहे ते आपल्याला फिजिक्समध्ये शिकायचं आहे. मग कशाला फिजिक्स अवघड मानून घ्यायचं? तर नाही, फिजिक्स हे खूप सोपं आहे. सगळ्या जे काही त्यामधल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या खूप सोप्या आहेत. आणि जर तुम्हाला साऊंड सेक्शन छान समजला तर 12वीचं ऑसिलेशन, त्यानंतर लाईट सेक्शन, हे सगळं तुम्हाला खूप छान समजणार आहे. आणि फिजिक्समध्ये बघा, पाठ करण्यापेक्षा तुम्ही कन्सेप्ट समजून घेण्यावर जर भर दिला, त्याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेतला तर खरंच फिजिक्स हे अतिशय सोपं आहे. फक्त ते अवघड आहे म्हणून आपण त्याचा खूप बाऊ केलेला आहे. तर वेळ न घालवता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करूया. साऊंड. आता बघा, साऊंड दॅट इज अ टाईप ऑफ वेव्ह. इट इज प्रपोगेटेड इन द फॉर्म ऑफ वेव्ह. साऊंड हा वेव्हच्या स्वरूपात पुढे पुढे जातो. आणि म्हणून सगळ्यात आधी आपल्याला कन्सेप्ट शिकायची आहे वेव्हची. व्हॉट डू यू मीन बाय वेव्ह? आता हे तुम्ही 10वीला सगळं शिकलेलं आहात, पण तरीही आपल्याला परत इथे वेव्हची कन्सेप्ट शिकायची आहे. मग सगळ्यात आधी बघायचं, वेव्ह तयार कशी होते आणि त्याची डेफिनेशन, त्याचा आपण अर्थ समजून घेऊ. मग आता बघा, कन्सिडर ए पॉन्ड ऑफ वॉटर. दिस इज ए पॉन्ड ऑफ वॉटर. हे पाण्याचं तळं आहे आणि याच्यामध्ये आपण एक दगड टाकला. व्हेन ए पेबल इज ड्रॉप इन टू दॅट वॉटर. मग आता हा दगड म्हणजे काय? पाणी हे झालं मीडियम आणि त्याच्यामध्ये आपण हा दगड टाकतो, म्हणजे आपण तिथं डिस्टर्बन्स टाकतो. काय करतो? त्या स्थिर अशा पाण्यात आपण दगड टाकतो. बघा, आपल्याला छोटेपणी सवय असते, चाललं की डबकं दिसलं पाण्याचं की त्याच्यात दगडं फेकायचे, तसंच अगदी. तर इथे बघा, ह्या पाण्यामध्ये हे जे काही पाण्याचे जे पार्टिकल आहेत हे एकदम एकमेकाला असे खेटून आहेत, अगदी लागून आहेत बघा. आणि तुम्ही समजा ह्या पार्टिकलच्या इथं दगड टाकला आणि हा जो पार्टिकल आहे तो व्हायब्रेट व्हायला लागला. तो काय झाला? असा व्हायब्रेट, खालीवर तिथंच काय व्हायला लागला? व्हायब्रेट व्हायला लागला. बघा तुम्ही, पाणी असं हलतं. मग याने व्हायब्रेट होताना काय केलं? तर या शेजारच्याला आपली एनर्जी दिली. काय केलं? व्हायब्रेट होताना ते इतके खेटून आहेत की हा व्हायब्रेट व्हायला लागल्यावर या शेजारच्याला एनर्जी मिळाली. हा पण व्हायब्रेट व्हायला लागला, याने शेजारच्याला एनर्जी दिली. परत तो व्हायब्रेट व्हायला लागला, त्याने शेजारच्याला एनर्जी दिली. असं करत 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 हे इथले जे काही तुमचे ही जी इथली ही एनर्जी होती ती या टोकाची या टोकापर्यंत वाहून गेली. येते लक्षात? तर या पद्धतीने म्हणजे हे पार्टिकल जागा सोडत नाहीत, ते फक्त इथं ही जी काही त्याची पोझिशन आहे त्याच्या भोवती फक्त टू अँड फ्रो मोशन, खाली जाणे वर जाणे. आणि बघा, ही टू अँड फ्रो मोशन आणि त्याची ही मधली पोझिशन आहे, याला म्हणायचं मीन पोझिशन, किंवा त्याला काय म्हणायचं? इक्विलिब्रियम पोझिशन. काय म्हणायचं त्याला? इक्विलिब्रियम पोझिशन और मीन पोझिशन. आणि असे त्या पार्टिकल्स ऑफ द मीडियम दे व्हायब्रेट अबाउट देअर मीन पोझिशन. आलं लक्षात? आणि म्हणून त्या पार्टिकलला जी व्हेलॉसिटी आहे तिला म्हणायचं पार्टिकल व्हेलॉसिटी. काय म्हणायचं? पार्टिकल व्हेलॉसिटी. आणि अशी ही जी वेव्ह पुढे जाते, या पद्धतीने ही जी वेव्ह पुढे जाते त्या वेव्हला जी व्हेलॉसिटी आहे तिला म्हणायचं वेव्ह व्हेलॉसिटी. समजतंय?
त्या माध्यमातल्या पार्टिकलला जी व्हेलॉसिटी आहे ती अशी मीन पोझिशन भोवती खाली आणि वर टू अँड फ्रो मोशन त्यांना असते, आणि ती जी ह्या मीन पोझिशन भोवती जी टू अँड फ्रो मोशन असते तिला फिजिक्समध्ये म्हणतात सिंपल हार्मोनिक मोशन. काय म्हणायचं या मोशनला? सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे ह्या मीडियममध्ये जे पार्टिकल आहे त्यांना कोणती मोशन आहे? तर सिंपल हार्मोनिक मोशन. आणि ज्या व्हेलॉसिटीने ते पुढे जातात ते म्हणजे त्याला म्हणायचं वेव्ह व्हेलॉसिटी. आणि ह्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे, प्रत्येक पार्टिकलची व्हेलॉसिटी, तिला म्हणायचं पार्टिकल व्हेलॉसिटी. म्हणजे वेव्ह मोशनमध्ये दोन व्हेलॉसिटी असतात, वेव्ह व्हेलॉसिटी आणि पार्टिकल व्हेलॉसिटी. पण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही आहे की पार्टिकल जागा सोडत नाही, ते तिथंच फक्त काय होतात? खालीवर होतात, आणि ते आपली एनर्जी शेजारच्याला देतात. असं करत करत या टोकाची एनर्जी या टोकापर्यंत वाहून नेण्याचं काम ही वेव्ह करते. आणि म्हणून व्हॉट इज द फंक्शन ऑफ वेव्ह? द बेसिक फंक्शन ऑफ वेव्ह, वेव्ह ट्रान्सफर एनर्जी इन द मीडियम. ह्या मीडियममध्ये एका ठिकाणची एनर्जी दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम ही वेव्ह करते. आलं लक्षात? व्हॉट इज द फंक्शन ऑफ वेव्ह? वेव्ह ट्रान्सफर एनर्जी इन द मीडियम फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट. एका टोकापासून जोपर्यंत त्याच्यात अडथळा येत नाही, म्हणजे इथे एखादा एक्सटर्नल फोर्स, आता ह्या तुमच्या डबक्याची ही कड आहे, म्हणजे आता त्याला पुढे जायला जागा नाही, म्हणजे हा एक्सटर्नल फोर्स आहे, हा अडथळा आहे इथं आलेला, आणि त्याच्यामुळे ती पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे जोपर्यंत एखादी एक्सटर्नल एजन्सी त्याच्या रस्त्यात येत नाही तोपर्यंत एनर्जी ट्रान्सफर करण्याचं काम ही वेव्ह करते. आलं लक्षात? मग म्हणून वेव्ह काय काम करते? तर हे पार्टिकल जात नाही, म्हणून मास म्हणजेच मॅटर हे तिथं वाहून जात नाही. पण ही जी वेव्ह पुढे पुढे जाते, प्रपोगेट होते, तर ती दोन गोष्टी वाहून नेते, एनर्जी आणि मोमेंटम. एनर्जी अँड मोमेंटम. मोमेंटम दॅट इज नथिंग बट प्रॉडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजे यांना व्हेलॉसिटी आहे, वेव्ह व्हेलॉसिटी आहे, म्हणून तिथे एनर्जी आणि मोमेंटम ट्रान्सफर होतं, पण मॅटर ट्रान्सफर होत नाही वेव्ह मोशनमध्ये. अंडरस्टूड? आणि मग आता बघा, आपल्याला डेफिनेशन करायची वेव्हची. काय करायची डेफिनेशन? ए वेव्ह इज डिफाइंड ॲज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स. हा काय आहे? ऑसिलेटरी डिस्टर्बन्स इन द मीडियम. कुठे तयार झाला? अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम. कुठे जातो तो? अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स विच ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम विदाऊट चेंज ऑफ फॉर्म. त्या वेव्हचा फॉर्म सगळ्या ठिकाणी सारखा आहे, तो कुठे चेंज होत नाही. आणि म्हणून वेव्ह इज डिफाइंड ॲज अन ऑसिलेटरी डिस्टर्बन्स विच ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम विदाऊट चेंज ऑफ फॉर्म. मग आता ह्या वेव्ह मोशनच्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स पाहायच्यात बघा. तर व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह मोशन? जे मी तुम्हाला इथं सांगितलं तेच आपल्याला इथं बघायचं आहे. आता इथे बघा, तर इथं काय होतं? तर इन वेव्ह मोशन पार्टिकल्स आर नॉट मुव्हिंग. पार्टिकल जातात का? ते जागा सोडतात का? नाही, ते त्याच जागेवर. समजा आपण अशी एक दोरी आहे आणि ह्या दोरीला एक असा जर्क दिला, असा या पद्धतीने ही दोरी आहे. तर आता बघा, ह्या दोरीचा हा कण आहे ना, हा ही असंच खालीवर होणार आहे, तो कण तिथंच राहणार आहे दोरीवर, बरोबर? म्हणजे पार्टिकल तिथं मुव्हिंग होत नाही, ते फक्त टू अँड फ्रो मोशन करतात. आलं लक्षात? मीन्स इन वेव्ह मोशन पार्टिकल्स आर नॉट मुव्हिंग. पहिली कॅरेक्टरिस्टिक्स, पार्टिकल आर नॉट मुव्हिंग. त्याच्यानंतर काय काय ट्रान्सफर होतं इन वेव्ह मोशन? एनर्जी अँड मोमेंटम इज ट्रान्सफर, मॅटर इज नॉट ट्रान्सफर. त्याच्यानंतर ऑल द पार्टिकल्स ऑफ द मीडियम परफॉर्म्स SHM अबाउट इट्स मीन पोझिशन. ही मीन पोझिशन आहे आणि त्या माध्यस्थानाभोवती ते खालीवर म्हणजेच टू अँड फ्रो मोशन करतात. म्हणजेच त्यांना कोणती मोशन आहे? सिंपल हार्मोनिक मोशन आहे. त्याच्यानंतर बघा, इथला जो पार्टिकल आहे हा असा पुढे आला, तर या तुलनेत इथला पार्टिकल हा आता आपल्याला दिसताना हा पुढे दिसतोय, बरोबर की नाही? पण हा डिस्टर्बन्स इथं आधी येऊन पोहोचला, तर तो काय असतो? तर दॅट लॅग्स बिहाइंड इट्स प्रिव्हियस वन. तो त्याच्यापेक्षा लॅग्स बिहाइंड असतो. त्याच्यानंतर
काय होतं बघा, तर वेव्ह व्हेलॉसिटी ही कॉन्स्टंट राहते. ही जी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह ज्या व्हेलॉसिटीने पुढे जाते तिला वेव्ह व्हेलॉसिटी म्हणायचं. आणि इथल्या पार्टिकलची जी व्हेलॉसिटी आहे, तर आता पार्टिकलची व्हेलॉसिटी इथं पार्टिकलची जी पोझिशन आहे तिला म्हणायचं एक्स्ट्रीम पोझिशन. कोणती पोझिशन म्हणायचं तिला? एक्स्ट्रीम पोझिशन. आणि ही जी पोझिशन आहे हिला ऑलरेडी आपण इथं म्हटलेलं आहे कोणती पोझिशन? मीन पोझिशन. तर हा पार्टिकल जेव्हा मीन पोझिशनला असतो ना बाळांनो, तेव्हा त्याची व्हेलॉसिटी ही मॅक्सिमम असते. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? मॅक्सिमम. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी ही काय असते? मिनिमम असते. हे नेहमी लक्षात ठेवा. मीन पोझिशनला व्हेलॉसिटी ही काय असते? मॅक्सिमम असते. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी ही काय असते? मिनिमम असते. आणि म्हणून वेव्ह व्हेलॉसिटी रिमेन्स कॉन्स्टंट बट पार्टिकल व्हेलॉसिटी चेंजेस. आता वेव्ह मोशन दॅट इज डबली पिरियॉडिक फेनॉमिनॉन हे आपण नंतर पाहू. इथं फक्त तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. वेव्ह मोशन दॅट इज डबली पिरियॉडिक फेनॉमिनॉन. इट इज पिरियॉडिक इन स्पेस अँड इट इज पिरियॉडिक इन टाईम. त्याच्यानंतर बघा काय काय होतं, तर जेव्हा आता समजा हे असे दोन मीडियम आहे. रिफ्रॅक्शन शिकताना तुम्ही शिकलेला आहात. हे एअर मीडियम आहे आणि हे वॉटर मीडियम आहे. मग ही वेव्ह जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाते तर त्यावेळेस या मीडियममध्ये त्याची व्हेलॉसिटी v1, त्याची वेव्हलेंथ λ1 आणि त्याची फ्रिक्वेन्सी n. आणि दुसऱ्या मीडियममध्ये त्याची व्हेलॉसिटी v2, वेव्हलेंथ λ2, फ्रिक्वेन्सी मात्र n. आणि म्हणून जेव्हा वेन वेव्ह ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम इट्स व्हेलॉसिटी चेंजेस बट ड्यू टू चेंज इन वेव्हलेंथ. कशामुळे चेंज होते? ती व्हेलॉसिटी बदलते एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये वेव्ह गेल्यावर. पण ती कशामुळे बदलते? तर त्याची वेव्हलेंथ बदलल्यामुळे बदलते. आणि त्याची फ्रिक्वेन्सी ही नेहमी कॉन्स्टंट राहते. आणि तुम्हाला नेहमी येणारा MCQ, when wave travels from one medium to another medium, its dash dash remains unchanged. Always keep in mind that its frequency remains unchanged. त्याची फ्रिक्वेन्सी कधी बदलत नाही. समजलं का? हे तुम्हाला कायम लागणार आहे. आता आपल्याला शिकायचंय की व्हॉट आर दी टाईप्स ऑफ दी वेव्ह. वेव्हचे टाईप आपल्याला शिकायचे. कळलं का बाळांनो? हे सगळं बेसिक नीट हे कळलं की तुम्हाला 3 चॅप्टरचं सगळं क्लिअर होऊन जाणार आहे. मग बघूया आपण. टाइप्स ऑफ वेव्ह. टाइप्स ऑफ वेव्स. आता बघा पहिला मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह कशाला म्हणायचं? मेकॅनिकल वेव्ह ए वेव्ह विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. म्हणजे वेव्हला जर पुढे जायचं असेल तर तिथं मीडियम असणं गरजेचं आहे. आत्ताच आपण पाहिलं, जर पाण्याचं डबकंच नसतं तर दगड टाकला असता तर वेव्ह तयार झाली असती का? नाही. म्हणजे तिथं काय होतं, तर वेव्ह पाण्यामध्ये दगड टाकल्यावर वेव्ह तयार झाली. तर पाणी हे काय? मीडियम आहे. म्हणजे अशी वेव्ह की जिला ट्रॅव्हल करण्याकरता मीडियमची आवश्यकता असते. ए वेव्ह विच रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. required a wave which required material medium for their propagation. That wave is called as mechanical wave. आणि आत्ताच आपण पाहिलं कोणते कोणते एक्झाम्पल्स आहेत, तर साऊंड वेव्ह ही कशी वेव्ह आहे? मेकॅनिकल. बघा बरं, तुमचे शिक्षक वर्गात बोलतात ते तुमच्या कानापर्यंत ऐकू येतं तुम्हाला. मग ते ही जी काही साऊंड तुमचे शिक्षक बोलतात त्यांच्या तोंडातून आलेली साऊंड वेव्ह तुमच्या कानापर्यंत येऊन पोहोचते. कारण तुमच्या वर्गामध्ये हवा, एअर हे मीडियम आहे. आणि जर तुमचा वर्ग जर पूर्ण एअरटाईट केला आणि व्हॅक्यूम पंप लावून त्याच्यातली सगळी हवा काढून घेतली तर शिक्षक फक्त तुम्हाला बोलताना दिसतील, त्यांचं तोंड तुम्हाला हलताना दिसेल, पण ते काय बोलतात ते ऐकू येणार नाही जर वर्गातली हवा काढून घेतली तर.
आणि म्हणून साऊंड वेव्ह ही कशी वेव्ह आहे, मेकॅनिकल वेव्ह आहे. आत्ताच आपण शिकलो ए वॉटर वेव्ज, आता तयार झालेली वॉटर वेव्ज, वेव्ज प्रोड्युस्ड ऑन ए स्ट्रिंग, आणि सिस्मिक वेव्ज भूकंप लहरी, भूकंपाच्या ज्या लहरी आहेत त्या सुद्धा सिस्मिक वेव्ह, ऑल आर दी एक्झाम्पल्स ऑफ मेकॅनिकल वेव्ह. मग आता दुसरा प्रकार बघा, दी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, EM वेव्ह. आता बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हा सूर्य आहे आणि हा सूर्य उगवला रे उगवला की त्याची उष्णता किंवा त्याचा लाईट, त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. मग आता सूर्य ते आपण याच्यामध्ये सगळ्या ठिकाणी मटेरियल मीडियम नाही आहे बाळांनो, काही ठिकाणी आहे पण काही ठिकाणी व्हॅक्यूम आहे. म्हणजे जिथं एअर नसते, जिथं मीडियम नसतं त्याला आपण काय म्हणतो, व्हॅक्यूम. तिथे व्हॅक्यूम आहे. त्याच्यानंतर काही ठिकाणी स्मोक आहे, काही ठिकाणी डस्ट आहे, आलं लक्षात, आणि काही ठिकाणी मीडियम आहे, एअर मीडियम आहे. पण सूर्य उगवला रे उगवला की त्याचा प्रकाश किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात आपल्याला हे जे काही त्याचा लाईट मिळतो, तर ती वेव्ह कोणती आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. म्हणजे हे रेडिएशनच्या द्वारे जे आपल्याला मिळतं तर ती कोणती वेव्ह आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि म्हणून इथं रिक्वायर्ड मटेरियल मीडियम, इथं फक्त काय म्हणायचं, डू नॉट रिक्वायर्ड. इथं काय म्हणायचं, ए वेव्ह विच डू नॉट रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर देअर प्रपोगेशन. अंडरस्टूड. इथं रिक्वायर्ड आणि इथं डू नॉट रिक्वायर्ड. म्हणजे अशी वेव्ह की जिच्या प्रपोगेशनसाठी मीडियम असलं तरी चालतं आणि नसलं तरी चालतं, त्याला कोणती वेव्ह म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. A wave which do not require material medium for their propagation, that wave is called as electromagnetic wave. आणि मग बघा एक्झाम्पल, तर आता तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह चॅप्टर शिकलेला आहात किंवा टाइमचा व्हायचा असेल, तर तिथं पिरियॉडिक व्हायब्रेशन्स ऑफ असं तुम्ही शिकलात बघा, की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. तर ह्या पद्धतीने हे असं इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड यांच्या पिरियॉडिक व्हायब्रेशनने, बघा ह्या पद्धतीने यांच्या पिरियॉडिक व्हायब्रेशनने जी वेव्ह तयार होते तिला कोणती वेव्ह म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आणि त्याचा अख्खा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे ना बाळांनो, तो सगळा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं उदाहरण आहे. लाईट वेव्ज, गॅमा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायोलेट रे, रेडिओ वेव्ज, मायक्रोवेव्ज, radio waves, microwaves, all are the examples of electromagnetic wave. कळलं का मग तुम्हाला? ज्या वेव्हला मटेरियल मीडियम लागतं तिला काय म्हणायचं, मेकॅनिकल वेव्ह, आणि जिला नसलं तरी चालतं तिला काय म्हणायचं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता तिसरा प्रकार बघा, आता तिसरा प्रकार तो आहे मॅटर वेव्ह. मॅटर वेव्ह, मॅटर वेव्ज. आता बघा, व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ ॲटम? इन अन ॲटम द न्यूक्लियस इज ॲट द सेंटर, आणि न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात, आणि इलेक्ट्रॉन्स हा त्याच्या भोवती फिरत असतो या पद्धतीने. मग आता हा जो काही इलेक्ट्रॉन फिरतो तो या पद्धतीने फिरतो. आणि ही जी वेव्ह आहे, दी वेव्ह असोसिएटेड विथ ए मूव्हिंग ऑब्जेक्ट, दॅट वेव्ह इज कॉल्ड ॲज मॅटर वेव्ह. मग आता बघा, जे काही इलेक्ट्रॉन आहे, मूव्हिंग ऑर ए वेव्ह असोसिएटेड विथ मूव्हिंग पार्टिकल लाईक इलेक्ट्रॉन्स, लाईक प्रोटॉन्स, लाईक न्यूट्रॉन्स, लाईक अल्फा पार्टिकल्स, आलं लक्षात, प्रोटॉन्स, आलं लक्षात, तर न्यूट्रॉन्स, याच्याशी निगडीत जी काही वेव्ह आहे ती कोणती वेव्ह आहे, मॅटर वेव्ह. आणि अजून एक वेव्हचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे, काय, तर ट्रॅव्हलिंग वेव्ह, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ट्रॅव्हलिंग वेव्ह ऑर प्रोग्रेसिव्ह वेव्ह, ट्रॅव्हलिंग वेव्ह ऑर प्रोग्रेसिव्ह वेव्ह, ट्रॅव्हलिंग वेव्ह ऑर प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता बघा, तुम्हाला रिझल्ट लागला की प्रोग्रेस कार्ड मिळतं, बरोबर की नाही, आणि त्या प्रोग्रेस कार्डमध्ये आपली प्रगती अपेक्षित असते. म्हणजे आपल्याला फर्स्ट युनिट टेस्टला जे मार्क पडले त्याच्यापेक्षा 6 महिला अजून जास्त, त्याच्यापेक्षा सेकंड युनिट टेस्टला जास्त, आणि वार्षिकला अजून जास्त पडावेत अशी शिक्षकांची आणि पालकांची अपेक्षा असते. आणि म्हणून त्याला खूप छान नाव दिलेलं आहे, सार्थ नाव दिलेलं आहे,
प्रोग्रेस कार्ड. पण होतं काय हे तुम्हालाही माहिती आहे, बरोबर की नाही. आणि म्हणून प्रोग्रेस म्हणजे प्रगती, किंवा तुम्हाला जर डायरेक्शन दिली, एखाद्या शिक्षकाने सांगितलं की बाबा असा अभ्यास कर, तर त्या दिलेल्या डायरेक्शनने तुम्ही सतत तसा अभ्यास केला तर तुमची प्रगती होणार आहे. आणि म्हणून प्रोग्रेस वेव काय बघा, तर आता ह्या वेवला ही जर डायरेक्शन दिली आणि त्या दिलेल्या डायरेक्शनने सतत ती पुढे पुढे जात राहिली, तर त्याला कोणती वेव म्हणायचं, प्रोग्रेसिव्ह वेव. आलं लक्षात. ए वेव विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल्ड इन ए गिव्हन डायरेक्शन अनलेस अंटिल इट इज, ज्या वेळेस तिथं एखादी एक्सटर्नल एजन्सी तिथं मध्ये आली समजा, तरच, अन्यथा ती दिलेल्या दिशेने सतत पुढे पुढे जात राहते, त्या वेवला कोणती वेव म्हणायचं, ट्रॅव्हलिंग वेव ऑर प्रोग्रेसिव्ह वेव. कळलं का मग. काय बघा, ए वेव विच कंटिन्युअसली ट्रॅव्हल इन ए गिव्हन डायरेक्शन, दॅट वेव इज कॉल्ड ॲज ए प्रोग्रेसिव्ह वेव. त्याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव. आता आपल्याला शिकायच्यात सम कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव. वेवच्या कॉमन प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्यात. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव. कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव. आता बघूयात एक पहिली कॉमन प्रॉपर्टी. आता याच्यासाठी एक कन्सिडर करू बघा आपण फिगर, की ही अशी वेव आहे आणि आता बघा इथे, आता हा पार्टिकल जेव्हा इथं मेन पोझिशन भोवती व्हायब्रेट होतो, तर त्याचं हे जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट हे इथं असणार आहे, त्याच्यानंतर इथे असणार आहे, इथे असणार आहे, इथे असणार आहे, या ठिकाणी. आणि ही जी पोझिशन आहे याला आपण मीन पोझिशन म्हणतो. कोणती पोझिशन म्हणतो, मीन पोझिशन. आणि म्हणून हे जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट आहे, पण कुठून मोजलेलं, तर ते मीन पोझिशन पासून मोजलेलं, त्याला काय म्हणायचं, अँप्लिट्यूड. ही पहिली कॉमन प्रॉपर्टीज आहे वेवची. काय, अँप्लिट्यूड. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड ॲज अँप्लिट्यूड. आणि हे डिस्टन्स आहे, म्हणून याचं एसआय युनिट काय आहे, मीटर. कशात मोजायचं, तर याचं एसआय युनिट आहे अँप्लिट्यूडचं, मीटर. त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी, तर ती आहे बघा वेवलेंथ. वेवलेंथ त्याला लॅम्बडा या अक्षराने दर्शवतात आणि साऊंड वेवची वेवलेंथ ही मीटर मध्ये मोजतात. कशात मोजतात, मीटर वेवमध्ये. आणि लाईट वेवची वेवलेंथ ही खूप छोटी असते आणि म्हणून ती ॲम्स्ट्रॉंग युनिटमध्ये मोजतात. आणि 1 ॲम्स्ट्रॉंग युनिट दॅट इज इक्वल टू 10⁻⁻10 मीटर. हे रिलेशन पण लक्षात ठेवा, जे लाईट सेक्शनमध्ये आपल्याला लागणार आहे. येते लक्षात. मग आता वेवलेंथ बघा. मग आता इथला पार्टिकल आणि इथला पार्टिकल त्यांचा फेज डिफरन्स सारखा असतो बघा, 2π असतो. मग कोणतेही दोन घ्या, हे दोन घ्या, यांच्यातला फेज डिफरन्स पण 2π असतो. ही आणि हे याच्यातलं मोजा, जो ऑलरेडी मोजलाय आपण ह्या दोन्हीतला. त्याच्यानंतर इथला मोजा आणि इथला मोजा, तर त्यांची व्हायब्रेशनची जी स्टेट असते ती सेम असते, किंवा त्यांच्या त्या दोन पार्टिकल मधला डिफरन्स हा 2π असतो. आता कसं बघा, इथून इथपर्यंत पाय आणि इथून इथपर्यंत पाय. आता पुढे फेज शिकणार आहे आपण, तर टोटल झाला 2π. म्हणजे हा पार्टिकल आणि हा पार्टिकल याच्यातला फेज डिफरन्स किती आहे, 2π. तसंच हा पार्टिकल आणि हा पार्टिकल यात पण किती आहे, 2π. हा पार्टिकल आणि हा पार्टिकल हा 2π. म्हणजे एक तर त्या दोन पार्टिकल मधला फेज डिफरन्स हा 2π तरी असला पाहिजे, किंवा त्यांची सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. काय, सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. आणि त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे बाळांनो, त्याला म्हणायचं वेवलेंथ. काय म्हणायचं त्याला, वेवलेंथ. म्हणजे हे जसं डिस्टन्स आहे तसं हे सुद्धा डिस्टन्स आहे. द मॅक्सिमम डिस्टन्स between two particles which are in the same state of vibration, that is called as a wavelength. त्या अंतराला wavelength म्हणायचं. or the distance between two successive particles which are different in a phase by 2π radian. आणि लक्षात ठेवा 2π radian that is nothing but the lambda. हे कायम लक्षात ठेवायचं की 2π radian बरोबर लॅम्बडा.
हे कायम तुम्हाला लागणार आहे. आणि ही झाली वेव्हलेंथची डेफिनेशन. आता तिसरी गोष्ट पाहायची आपल्याला, फ्रिक्वेन्सी. काय पाहायचं? फ्रिक्वेन्सी. ती एन या अक्षराने दर्शवतात. जसं वेव्हलेंथ लॅम्बडाने दर्शवतात तसं फ्रिक्वेन्सी एन ने दर्शवतात. मग आता बघा, दी नंबर ऑफ व्हायब्रेशन्स. बघा इथून इथपर्यंत आली ना वेव्ह की त्याचं एक व्हायब्रेशन पूर्ण होतं, इथून इथपर्यंत आली ना की त्याचं दुसरं व्हायब्रेशन पूर्ण होतं. अशा पद्धतीने जी जेवढी लांब जाईल तेवढे व्हायब्रेशन तिथं तयार होतात. आणि एका सेकंदात किती व्हायब्रेशन झाले त्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी. दी नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म पर सेकंड. काय? दी नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म पर सेकंड दॅट इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून एन दॅट इज इक्वल टू 1/t रेसिप्रोकल ऑफ पिरियडिक टाइम दॅट इज कॉल्ड ॲज ए फ्रिक्वेन्सी. आता याचं SI युनिट हर्ट्ज आहे. आणि जर शास्त्रज्ञाचं नाव आहे, पूर्ण शब्द लिहायचा तर H स्मॉल लिहायचं, हर्ट्ज. आणि फ्रिक्वेन्सीचं लार्जर युनिट काय असतं तर किलो हर्ट्ज. 1 किलो हर्ट्ज दॅट इज इक्वल टू 10⁻³ हर्ट्ज. आणि अजून मोठं युनिट मेगा हर्ट्ज. मेगा हर्ट्ज म्हणजे 10⁻⁶ हर्ट्ज. दिस इज द रिलेशन. म्हणजे किलो हर्ट्ज आणि मेगा हर्ट्ज हे फ्रिक्वेन्सीचे मोठे युनिट आहे. आणि हे SI युनिट काय आहे? हर्ट्ज आहे. आले लक्षात? मग आता बघा, तर ही झाली फ्रिक्वेन्सी. आता पुढचं पाहायचं पिरियड. पिरियड कॅपिटल T. आता इथून इथपर्यंत एक व्हायब्रेशन पूर्ण होतं आणि ते व्हायब्रेशन पूर्ण करायला लागलेला वेळ त्याला पिरियड असं म्हणायचं. दी टाइम टेकन फॉर ए पार्टिकल. कुणाला लागलेला वेळ? पार्टिकलला लागलेला वेळ. दी टाइम टेकन फॉर ए पार्टिकल टू कंप्लीट वन व्हायब्रेशन दॅट इज कॉल्ड ॲज पिरियड ऑर पिरियडिक टाइम. आणि त्याचं SI युनिट आहे सेकंद. आणि पाचवी गोष्ट कॉमन प्रॉपर्टीजमध्ये आपल्याला पाहिजे व्हेलॉसिटी. काय पाहिजे? व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. काय? डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. आता बघा, तुम्हाला दिसतंय की इथून इथपर्यंत लागलेला वेळ आहे T, कॅपिटल T. आणि डिस्टन्स किती आहे? 2π इक्वल टू लॅम्बडा. फेज डिफरन्स 2π म्हणजेच हे लॅम्बडा. मग आता डिस्टन्स आहे लॅम्बडा आणि टाइम आहे T. मग आता बघा, तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारला जातो, प्रूव्ह दॅट V दॅट इज इक्वल टू n लॅम्बडा. हे रिलेशन प्रूव्ह करा. किंवा प्रूव्ह दॅट व्हेलॉसिटी दॅट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. किंवा हाच प्रश्न अजून 2 मार्काला कसा विचारला जाऊ शकतो, ऑब्टेन द रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी, फ्रिक्वेन्सी अँड वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. 3 प्रकारे हा प्रश्न विचारला जाईल. मग आता बघा, आपल्याकडे V बरोबर λ/T असं रिलेशन आहे. आणि इथे तुम्ही जस्ट काय शिकलात की 1/T दॅट इज इक्वल टू n. नाव वी कॅन राईट V दॅट इज इक्वल टू लॅम्बडा इंटू 1/T. and if we substitute this 1/T that is equal to n, we can write V that is equal to n lambda, म्हणजेच velocity that is equal to frequency into wavelength. And this relation is obeyed by all kinds of wave. कोणत्याही प्रकारची वेव्ह असू द्या, सगळ्यासाठी V बरोबर काय? n लॅम्बडा. व्हेलॉसिटी बरोबर फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ. हे झालं रिलेशन. कळलं का मग बाळांनो? ह्या कॉमन प्रॉपर्टीज तुम्हाला सगळ्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. सगळ्याचे युनिट, व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंद. बघा, प्रत्येकाचं युनिट ॲम्प्लिट्यूड मीटर, वेव्हलेंथ मीटर, फ्रिक्वेन्सी हर्ट्ज, पिरियडिक टाइम सेकंद आणि व्हेलॉसिटी मीटर पर सेकंदमध्ये. व्हेलॉसिटीचे SI युनिट मीटर पर सेकंद. तर ह्या झाल्या कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह. आता बघा, आपल्याला शिकायचे व्हॉट आर दी फेज ऑफ दी वेव्ह. वेव्हची फेज म्हणजे काय? आता ही फेज कळली ना तर ऑसिलेशन चॅप्टर आणि लाईट सेक्शन मधलं सगळं तुम्हाला व्यवस्थित समजत जाणार आहे. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स येते लक्षात. मग आता बघूयात आपण कशाला म्हणायचं तर फेज. आता ही अशी वेव्ह आहे बाळांनो. आता इथून जर तुमचं मोशन सुरू झाली तर इथं 0. इथं जर पार्टिकल असेल तर π/2. इथं जर असेल तर पाय. इथं जर असेल फक्त π/2 इतक्या अंतराला π/2 घ्यायचं. 1 π/2, 2 π/2, 3 π/2, 4 π/2 म्हणजेच 2π.
इथे 5π/2, इथे बघा 4π/2, 5π/2, 6π/2 म्हणजेच 3π. आलं लक्षात? या पद्धतीने. मग आता तुमची ही वेव जेव्हा पुढे जाते वेळेबरोबर तर तिची स्टेट काय आहे? म्हणजे π/2 म्हटलं तर ती इथे आहे, पाय म्हटलं तर पार्टिकल इथे आहे, 3π/2 म्हटलं तर इथे आहे, 2π म्हटलं तर इथे आहे. समजतंय? म्हणजे तुमच्या ह्या ऑसिलेशनची स्टेट जी क्वांटिटी तुम्हाला सांगते तिला म्हणायचं फेज. काय म्हणायचं? फेज. आणि ह्या दोन्हींमधला फेज डिफरन्स म्हणजे यातून हे वजा केलं तर आपल्याला मिळतो फेज डिफरन्स. येते लक्षात? तर या पद्धतीने मग एक क्वांटिटी बघा, फेज म्हणजे काय तर एक क्वांटिटी विच डिस्क्राइब्स द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ ए पार्टिकल दॅट इज कॉल्ड ॲज ए फेज. स्टेट सांगते ती, ऑसिलेशनची काय सांगते? स्टेट सांगते. त्याला काय म्हणायचं? फेज असं म्हणायचं. ए क्वांटिटी विच डिस्क्राइब्स द स्टेट ऑफ ऑसिलेशन ऑफ ए पार्टिकल इज कॉल्ड ॲज ए फेज. त्याला फेज असं म्हणायचं. आता याच्यावर अजून एक छोटा प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला. काय बघा, तर प्रूव्ह दॅट वेव्ह मोशन दॅट इज ए डबली पिरियडिक फेनॉमिनॉन. वेव्ह मोशन ही कशी फेनॉमिनॉन आहे? तर डबली पिरियडिक फेनॉमिनॉन आहे. तर आता परत कन्सिडर करायचं बघा या पद्धतीने. आता हे इथपर्यंतचं स्ट्रक्चर आणि इथपर्यंतचं स्ट्रक्चर हे टोटली सारखं असणार आहे जरी कमी जास्त झालं तरी. मग आता वेव्ह इथून निघाली आणि इथपर्यंत यायला लागलेला वेळ पिरियडिक टाइम असं म्हणतो आपण. आता एक व्हायब्रेशनला जर 2 सेकंद लागत असतील तर पुढच्या व्हायब्रेशनला सुद्धा 2 सेकंद लागतात. आणि त्याच वेळाने रिपीट होणारी मोशन त्याला म्हणतात पिरियडिक मोशन. काय म्हणायचं? पिरियडिक मोशन. एनी मोशन विच गोज ऑन रिपीटिंग आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम दॅट मोशन इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. अंडरस्टूड? त्याच वेळाने रिपीट. आता ही 12वीला कायम लागणार आहे तुम्हाला. व्हॉट डू यू मीन बाय पिरियडिक मोशन? एनी मोशन विच गोज ऑन रिपीटिंग आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम दॅट मोशन इज कॉल्ड ॲज पिरियडिक मोशन. मग आता ही वेव्ह मोशन आहे तर ही त्याच वेळाने रिपीट होते. म्हणजे पहिलं इट इज पिरियडिक इन टाइम. ही कशाच्या बाबतीत पिरियडिक आहे? इट इज पिरियडिक इन टाइम. त्याच वेळाने रिपीट होते. आणि आता हे डिस्टन्स बघा, हे जर 2 सेंटीमीटर असेल तर हे डिस्टन्स सुद्धा 2 सेंटीमीटर असणार आहे. परत एक अजून पुढे व्हायब्रेशन झालं तरी वेळ त्याला 2 सेकंदच लागणार आहे. आणि हे डिस्टन्स सुद्धा काय असणार आहे? 2 सेंटीमीटरच असणार आहे. म्हणजे ही स्पेसच्या बाबतीत सुद्धा काय आहे? पिरियडिक आहे. पिरियडिक इन स्पेस. पिरियडिक इन स्पेस. आणि म्हणून वेव्ह मोशन दॅट इज ए डबली पिरियडिक फेनॉमिनॉन. इट इज पिरियडिक इन टाइम अँड इट इज पिरियडिक इन स्पेस. अंडरस्टूड? तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन वेव्ह मोशन दॅट इज ए डबली पिरियडिक फेनॉमिनॉन. व्हाय? तर वेव्ह मोशन दी structure of wave that repeats after equal interval of time, therefore it is periodic in time, and it repeats after equal distances and therefore that is periodic in space, and therefore wave motion is doubly periodic phenomenon. It is periodic in time and it is periodic in space. कळलं का? आता बघा आपल्याला घ्यायचंय what are the properties of the medium through which waves can pass. ज्या medium मधून वेव जाते त्याला कोणत्या प्रॉपर्टीज असल्या पाहिजेत? प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. असे छोटे छोटे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम थ्रू विच वेव इज पास्ड. आता पहिली प्रॉपर्टी, द मीडियम शुड बी कंटिन्युअस अँड इलास्टिक. मीडियम कसं असलं पाहिजे? मीडियम शुड बी कंटिन्युअस, शुड बी कंटिन्युअस अँड इलास्टिक. कसं असलं पाहिजे हे? इलास्टिक. आता बघा ही वेव निघून गेल्यानंतर परत हे तयार व्हायला जागा राहिली पाहिजे ना. आणि म्हणून मीडियम हे कसं असलं पाहिजे? इलास्टिक असलं पाहिजे आणि ते कंटिन्युअस असलं पाहिजे. बघा उत्तर लिहिताना असं महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करत जायचं, पेपर चांगला दिसतो.
आता त्याच्यानंतर ही वेव्ह जेव्हा पुढे जातोय बाळांनो, तर तेव्हा त्याला कायनेटिक एनर्जी असते आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो ½ mv². आणि जिथं मास येतं बाळांनो, तिथं काय येतं? इनर्शिया येतं. आणि म्हणून द मीडियम शुड पजेस इनर्शिया. medium should possess inertia so that medium can store energy and transfer it in the form of waves. आता काहीच नाही ना आलं बाळांनो तुम्हाला, तर एवढे शब्द लिहिले, पुढचं नाही आलं तरी तुम्हाला चालेल. तर तुम्ही एवढंच लिहायचं, मीडियम शुड बी कंटिन्युअस अँड इलास्टिक, मीडियम शुड पजेस इनर्शिया. आणि तिसरी गोष्ट, फ्रिक्शनल रेझिस्टन्स ऑफ द मीडियम, frictional resistance of the medium, frictional resistance of the medium should be very small, of the medium should be very small, should be very small, so that there is a no loss of energy. या एनर्जीचा फ्रिक्शनल रेझिस्टन्स कमी असेल तर ही जी एनर्जी आहे एका ठिकाणची दुसऱ्या ठिकाणी चाललेली, तिचा लॉस होणार नाही. आणि म्हणून जेवढी इथून आली तेवढी लांबपर्यंत जाईल, तिचा लॉस जर झाला नाही तर. म्हणून फ्रिक्शनल रेझिस्टन्स ऑफ द मीडियम म्हणजे त्या मीडियमला बाहेरून होणारा जो काही विरोध आहे तो कमी असला पाहिजे. आणि म्हणून फ्रिक्शनल रेझिस्टन्स ऑफ द मीडियम शुड बी व्हेरी स्मॉल सो दॅट देअर इज नो लॉस ऑफ एनर्जी. कळलं का मग? मीडियम शुड बी कंटिन्युअस अँड इलास्टिक, medium should possess inertia and frictional resistance of the medium should be very small. That are the characteristics of the medium through which waves can pass. समजलं का? आता distinguish between transverse wave and longitudinal wave. आता नेहमी लक्षात ठेवा, जर कुठेही डिफरन्स आला तर फक्त 2 पॉइंट लिहायचे. पण तुमचं सगळं बेसिक क्लिअर व्हावं म्हणून मी बरेचसे पॉईंट घेणार आहे की जेणेकरून हे वेवचे दोन्ही प्रकार आपल्याला खूपदा लागणार आहेत. आणि म्हणून इथं आता पहिल्यांदाच तुम्ही 11वीला शिकता आहात म्हणून आपण डिटेलमध्ये हा फरक घेणार आहे. ट्रान्सव्हर्स वेव अँड लॉन्जिट्युडनल वेव, ट्रान्सव्हर्स वेव अँड लॉन्जिट्युडनल वेव, ट्रान्सव्हर्स वेव अँड लॉन्जिट्युडनल वेव. मग आता बघा, ह्या अशा दोरीवरच्या वेव्ज आहेत. आपण दोरीला एक धक्का दिला, मग आता ही तुमची काय आहे बघा, ही डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आहे. ह्या दिशेने तुमची वेव्ह जाते पुढे पुढे, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन आहे. आणि हे पार्टिकल ऑफ द मीडियम व्हायब्रेट, त्या माध्यमाचे पार्टिकल असे मेन पोझिशन भोवती असे व्हायब्रेट होतात. मग ही झाली, दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन. आणि हे आहे पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट, पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट, पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट. आता बाळांनो, दोन्ही शब्द नीट लक्षात ठेवा आणि ते दोन्ही एकदा पाठ झाले की तुमची ट्रान्सव्हर्स वेव्हची डेफिनेशन पाठ झाली. बघा, पहिला पॉइंट डेफिनेशनचा काय, a wave in which particles of the medium vibrate in a direction perpendicular to the, बघा बरं, हे परपेंडिक्युलर आहे ना, दिसतं का नाही एकमेकाला, परपेंडिक्युलर आहे की नाही, 90 डिग्री अँगल तयार करतं का नाही ते. म्हणून काय काय, पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट अँड डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. काय, पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट अँड डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. हे दोन्ही एकमेकाला जेव्हा परपेंडिक्युलर असणारे तर त्या वेव्हला कोणती वेव्ह म्हणायचं, ट्रान्सव्हर्स वेव्ह. ए वेव्ह इन विच पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन ए डायरेक्शन परपेंडिक्युलर टू दी डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, दॅट वेव्ह इज कॉल्ड ॲज ट्रान्सव्हर्स वेव्ह. कळलं का? आता बघा, तर लॉन्जिट्युडनल वेव्ह, लॉन्जिट्युडनल वेव्ह, साऊंड वेव्ह दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. मग आता लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये काय होतं बघा, तर इथं हे होमोजिनियस मीडियम घेऊ आपण. होमोजिनियस मीडियम, व्हॉट इज द मिनिंग ऑफ होमोजिनियस मीडियम? डेन्सिटी इज सेम, डेन्सिटी ऑफ द मीडियम इक्वली स्पेस्ड आहेत बघा पार्टिकल्स त्या माध्यमाचे, आणि डेन्सिटी इज कॉन्स्टंट और डेन्सिटी इज सेम. आता बघा, इथून साऊंड प्रोड्यूस झाला. आता साऊंड प्रोड्यूस झाला
म्हणजे एनर्जी हाय आहे. एनर्जी हाय आहे म्हणून तिथे फोर्स हाय आहे. फोर्स हाय आहे म्हणून प्रेशर हाय आहे. मग आता बघा, जिथं साऊंड प्रोड्यूस झाला तिथं हाय प्रेशर रिजन तयार झाला आणि बॅक साईडला लो प्रेशर रिजन तयार झाला. आता मी बोलते बघा, पुढे हाय प्रेशर रिजन आहे आणि माझ्या बॅक साईडला काय, लो प्रेशर. मग आता ते तुमचे पार्टिकल बघा, इथं हाय प्रेशर तयार झालं. मग आता बघ काय काय, परत नीट ऐका, काळजीपूर्वक ऐका. एनर्जी जास्त म्हणून फोर्स जास्त, आलं लक्षात. फोर्स जास्त म्हणून प्रेशर जास्त आणि प्रेशर जास्त, हाय प्रेशर रिजन. मग आता हे पार्टिकल कुठे येतात, तर हाय प्रेशरकडून ते लो प्रेशरकडे ह्या रिजनमध्ये ते येतात. आले लक्षात. मग आता त्यांच्यामध्ये फोर्स असतो. मग आता इकडे कोणता हे तयार झाला, लो प्रेशर रिजन तयार झाला आणि इकडे परत हाय प्रेशर रिजन तयार झाला आणि यांच्यामध्ये परत फोर्स ऑफ अट्रॅक्शन, यांच्यामधल्या फोर्समुळं हे परत आता हायकडून परत कुठं जाणार, लोकडे जाणार. म्हणजे आधी व्हायब्रेशन्स असे होते, आता व्हायब्रेशन असे. म्हणजे इथं काय होतं बघा, तर हाय प्रेशर रिजन म्हणजेच हाय डेन्सिटी रिजन आणि लो डेन्सिटी रिजन असा इथं याच्यात तयार होतो असा. आणि हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे याच पद्धतीने आहेत, या डायरेक्शनने व्हायब्रेशन्स आहेत. माध्यमातल्या पार्टिकलच्या व्हायब्रेशनची डायरेक्शन ही आहे आणि वेव्ह प्रपोगेशन, साऊंड वेव्ह ही याच डायरेक्शनने चालली आहे अशी. मग हे दोन्ही एकमेकाला कसं आहे, तर हे दोन्ही एकमेकाला पॅरलल आहे. समजतंय. आणि त्या वेव्हला कोणती वेव्ह म्हणायचं, लॉन्जिट्युडनल वेव्ह. आणि जिथं बघा डेन्सिटी जास्त असते त्याला म्हणायचं कंप्रेशन. म्हणजे ही वेव्ह अशी जिथे या पद्धतीने, जिथं पार्टिकलची डेन्सिटी जास्त आहे त्याला कंप्रेशन असं म्हणायचं. आणि जिथं हे झाले कंप्रेशन आणि जिथं तुमची डेन्सिटी ही कमी आहे त्याला म्हणायचं रॅरिफॅक्शन. समजतंय. आणि या पद्धतीने हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते या डायरेक्शनने असतात आणि पार्टिकल्स ऑफ वेव्ह पार्टिकल किंवा डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव्ह ही या डायरेक्शनने दोन्ही एकमेकाला कसे आहेत, पॅरलल आहेत. आणि त्या वेव्हला कोणती वेव्ह म्हणायचं, लॉन्जिट्युडनल वेव्ह. अंडरस्टूड. ए वेव्ह इन विच, परत सेम दोन शब्द लक्षात ठेवायचे. ए वेव्ह इन विच particles of the medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagation of wave. That wave is called as transverse wave. आणि इथं फक्त a wave in which particles of the medium vibrate in a direction parallel to the direction of propagation of wave. That wave is called as longitudinal wave. आता बघा इथे काय दिसतंय तुम्हाला, तर हा जो पार्ट तयार झाला कॉन्व्हेक्स पार्ट याला म्हणायचं क्रेस्ट आणि जो हा कॉन्केव पार्ट तयार झाला त्याला म्हणायचं ट्रफ. शिखर आणि दऱ्या बघा दिसतंय, शिखर असं उंच असतं, दरी खोल असते. कॉन्व्हेक्स पार्ट इज कॉल्ड ॲज क्रेस्ट अँड कॉन्केव पार्ट इज कॉल्ड ॲज ट्रफ. त्याच्यानंतर इन दिस वेव्ह ए कंप्रेशन्स अँड रॅरिफॅक्शन्स आर प्रोड्युस्ड वेअर दी पार्टिकल्स आर क्राउडेड टुगेदर. बघा जिथं पार्टिकलनी गर्दी केली त्याला काय म्हणायचं, कंप्रेशन. आणि जिथं पार्टिकल वाईडली सेपरेट झाले त्याला काय म्हणायचं, रॅरिफॅक्शन. अँड दे आर अल्टरनेटली प्रोड्युस्ड. बघा क्रेस्ट नंतर ट्रफ, क्रेस्ट नंतर ट्रफ, हे कसे प्रोड्यूस होणार आहे, एकाड एक. इथं पण कंप्रेशन रॅरिफॅक्शन, कंप्रेशन रॅरिफॅक्शन हे कसे तयार होणार आहे, एकाड एक तयार होणार आहे. आलं लक्षात. त्याच्यानंतर आता याचं बेस्ट एक्झाम्पल लाईट वेव्ह किंवा वेव्स प्रोड्युस्ड ऑन ए स्ट्रिंग, दॅट इज दी ट्रान्सवर्स वेव्ह. आणि इथं साऊंड वेव्ह दॅट इज दी बेस्ट एक्झाम्पल ऑफ ए लॉन्जिट्युडनल वेव्ह. साऊंड वेव्ह ही कशी वेव्ह आहे, एकतर ती मेकॅनिकल आहे, मीडियम लागतं, आणि परत ती कशी आहे तर लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट सांगता येईल प्रेशर अँड डेन्सिटी. त्याच्यात काही चेंज नाही, प्रेशर नो चेंज इन प्रेशर अँड डेन्सिटी. प्रेशर अँड डेन्सिटी मध्ये चेंज नाही, नो चेंज. आता इथं काय होतं बघा, तर चेंज होतं. चेंज इन, चौथा पॉइंट, चेंज इन प्रेशर अँड डेन्सिटी. चेंज इन प्रेशर अँड डेन्सिटी. इथं चेंज होतं, आत्ताच पाहिलं ना आपण, डेन्सिटी आणि प्रेशर चेंज होतं. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट आपल्याला पाहता येईल की इथं आता आपण पाहिलं मीडियम शुड बी इलास्टिक, पण याला कशात हे पाहिजे तर इलास्टिसिटी इन शेप. कशात पाहिजे, इलास्टिसिटी इन शेप.
ट्रान्सव्हर्स वेव्हला कशात इलास्टिसिटी पाहिजे? शेपमध्ये. आणि इथे इलास्टिसिटी कशात पाहिजे? इलास्टिसिटी इन व्हॉल्यूम. इलास्टिसिटी इन व्हॉल्यूम, ज्याला आपण म्हणतो बल्क मॉड्युलस. काय म्हणतो? शिकलोय आपण हे बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलस. मग आता बघा इलास्टिसिटी इन शेप कशाला असते? तर बघा आता सॉलिड जो काही आहे, समजा आपण एक स्पंज घेतलं आणि ते आपण असं दाबलं तर ते दाबलं जाणार आहे. पण असं पाणी दाबलं जाईल का? नाही जाणार. त्याच्यानंतर गॅस दाबला जाईल का? नाही जाणार. म्हणजे आपण तर फक्त इलास्टिसिटी इन शेप कुणाला असतं? तर सॉलिडला असतं. आणि जेव्हा आपण एखादा असा लिक्विड सरफेस घेतो बघा, फ्री सरफेस ऑफ लिक्विड, तर तो असा लटकलेला असा दिसतो आपल्याला. म्हणजे इथं फ्री सरफेस ऑफ लिक्विडला शेप चेंज होतो. आलं का लक्षात? आणि म्हणून एकतर ही वेव कुठून, इलास्टिसिटी ऑफ शेप ही ज्या मीडियमला प्रॉपर्टी आहे त्याच्यातून ही वेव पास होते. मग ती प्रॉपर्टी कुणाकुणाला असते? तर सॉलिडला असते. आणि दुसरं तर कशाला? सरफेस ऑफ दी लिक्विडला असते. कशाला असते? सरफेस ऑफ दी लिक्विड. अँड देअरफॉर ट्रान्सव्हर्स वेव कॅन पास थ्रू सॉलिड्स अँड सरफेस ऑफ दी लिक्विड्स. आता व्हॉल्यूम, इलास्टिसिटी इन व्हॉल्यूम कुणाकुणाला असतो? तर तो सॉलिडलाही असतो, लिक्विडलाही असतो आणि गॅसलाही असतो. लिक्विड अँड गॅस. आणि म्हणून बघा the longitudinal wave that can travels through solid, liquid and gas. तुम्हाला MCQ येऊ शकतो की तिन्ही मधून जाणारी जी काही वेव आहे ती कोणती वेव आहे? तर ती लॉन्जिट्युडनल वेव आहे. त्याच्यानंतर ही पोलराइज्ड होऊ शकते. दिस वेव दॅट कॅन बी पोलराइज्ड. त्याच्यानंतर दिस वेव लाईटमध्ये पोलरायझेशन शिकतो, साऊंडमध्ये पोलरायझेशन नसतं आणि म्हणून इट कॅनॉट पोलराइज्ड. इट कॅनॉट पोलराइज्ड. बघा फरक लिहिताना महत्त्वाच्या शब्दाखाली अंडरलाईन करायचं. इट कॅन पोलराइज, इट कॅन नॉट पोलराइज. आणि याची जी व्हेलॉसिटी आहे बघा, हे खालचं दिसतंय का नाही मला माहीत नाही, तर 8वा पॉईंट इथं लिहिते. व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह दॅट इज गिव्हन बाय ए फॉर्म्युला v दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ t बाय m. आता t म्हणजे काय? तर t इज टेन्शन अप्लाइड आणि ME मास पर युनिट लेंथ. M म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ. ही व्हेलॉसिटी आहे ट्रान्सव्हर्स वेव्हची. आणि याची जी व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह दॅट इज गिव्हन बाय फॉर्म्युला E by rho, where E is elasticity and rho is the density of the medium. अंडरस्टूड? तर तुम्हाला याच्यावर स्वतंत्र आर्टिकल आहे तुमच्या पुस्तकात, पण मी इथंच डिफरन्समध्येच सांगून टाकलं की व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह दॅट इज गिव्हन बाय फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ t बाय m अँड व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह दॅट इज गिव्हन बाय फॉर्म्युला v दॅट इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ E बाय रो. समजलं का? आता बघा आपल्याला शिकायचं आहे न्यूटन्स फॉर्म्युला फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड अँड लॅप्लासेस करेक्शन. हे 2 पॉईंट आपल्याला शिकायचे. न्यूटन्स फॉर्म्युला अँड लॅप्लासेस करेक्शन. Newton's formula for velocity of sound in air. आता सगळ्यात महत्त्वाची गंमत सांगायची झाली तर आपल्याला याच्यानंतर आर्टिकल शिकायचं आहे लॅप्लासेस करेक्शन. मग न्यूटन आणि लॅप्लासे यांच्यामध्ये काय नातं होतं? तर लॅप्लासे जे होते ते न्यूटनचे स्टुडंट होते आणि न्यूटनने म्हणजे शिक्षकाने जो फॉर्म्युला शोधला तो कसा चुकीचा आहे किंवा त्याच्यामध्ये जे करेक्शन आहे ते त्यांच्या विद्यार्थ्याने शिकवलं, सांगितलं लॅप्लासेने. आणि म्हणून त्याचं नाव आहे, पुढचा जो फॉर्म्युला शिकायचा तो आहे लॅप्लासेस करेक्शन. आधी शिकायचं न्यूटन्स फॉर्म्युला, पण बघा हा फॉर्म्युला चुकीचा जरी ठरला तरी त्याने आधी पाया रचला म्हणून लॅप्लासेला त्याच्यावर कळस घालता आला. म्हणजे शिक्षक हा कमी महत्त्वाचा ठरत नाही.
आधी शोध खूप सारं हे करून त्यांनी शोध लावला आणि मग तो त्याच्यात थोडंसं त्रुटी आली, तर मग ती त्रुटी कुणी दूर केली? तर लॅप्लासेने दूर केली. म्हणजे हा शोध कमी महत्त्वाचा ठरत नाही, तर आधी तो शोध लागला होता म्हणून त्याच्यात एखाद्याच्या चुकीत करेक्शन करणं सोपं असतं, पण आधी त्याला ते सगळं करायला त्याला खूप सारा त्रास झालेला असतो. आणि म्हणून न्यूटनचा फॉर्म्युला पाहू आपण. आता दोघांच्या विचार करण्यात बेसिक फरक काय होता? तर न्यूटनने काय सांगितलं की हे जे काही चेंजेस आहेत, हे होणारे जे काही चेंजेस आहेत, तर हे कंप्रेशन रेरिफॅक्शन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, म्हणजे ही कोणती वेव्ह आहे? तर ती लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. आणि लॉन्जिट्युडनल वेव्हमध्ये कंप्रेशन रॅरिफॅक्शन हे एकाड एक निर्माण होतात, हे आता तुम्हाला कळलेलं आहे. मग त्याने असं सांगितलं न्यूटनने की जेव्हा हे चेंजेस होतात, ही वेव्ह माध्यमातून जाते, त्यावेळेस टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहतं. आणि आत्ताच तुम्हाला मी सांगितलं की व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह दॅट इज गिव्हन बाय द फॉर्म्युला E डिवायडेड बाय रो. E इज इलास्टिसिटी ऑफ द मीडियम अँड रो इज द डेन्सिटी ऑफ द मीडियम. आणि मग याने हे सांगितलं की जे चेंज, हे सगळं कंप्रेशन रेरिफॅक्शन जे चेंज होतात तो आयसोथर्मल चेंज आहे. आयसोथर्मल चेंज म्हणजे जो कॉन्स्टंट टेम्परेचरला घडून येतो, कॉन्स्टंट टेम्परेचरला. मग ह्या ज्या काही हे आयसोथर्मल इलास्टिसिटी जी काही आहे, ई म्हणजे आयसोथर्मल इलास्टिसिटी, दॅट इज नथिंग बट ए ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे ई बरोबर पी आहे. आणि ह्या पी ची किंमत काय बघा, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट इज इक्वल टू HdG डिवायडेड बाय रो. आता H म्हणजे काय, तर 0.76 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी. डी म्हणजे डेन्सिटी ऑफ मर्क्युरी दॅट इज 13,600 किलोग्राम पर मीटर क्यूब. इथंच डेन्सिटीचं युनिट बघा, डी 13,600 मीटर किलोग्राम डेन्सिटी, मास अपॉन किलोग्राम पर मीटर क्यूब. त्याच्यानंतर जी दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि डेन्सिटी ऑफ एअर दॅट इज इक्वल टू 1.293 किलोग्राम पर मीटर क्यूब. आणि हे एच दॅट इज इक्वल टू 0.76 मिलीमीटर ऑफ HG, पाऱ्याच्या स्तंभाच्या उंचीच्या 0.70. आता बघा ह्या किमती आपण टाकून देऊ आणि हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुमची व्हेलॉसिटी येते 279.9 मीटर पर सेकंद. आणि ही झाली काय, तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, ध्वनीचा हवेतील वेग. कशामधला, तर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचा वेग, आणि कशामधला, हवेमधला. तर तो किती येतो, तर 279.9 मीटर पर सेकंद असं न्यूटनने सांगितलं. पण नंतर प्रयोग केल्यानंतर असं लक्षात आलं की याची जी व्हॅल्यू आहे ती 332 मीटर पर सेकंद आहे. मग याची आणि याची तुलना केली तर ही व्हॅल्यू 16% लेस आहे. किती टक्के, 16% कमी आहे. मग आता याच्यात लॅप्लासेने करेक्शन सुचवलं. लॅप्लासेच करेक्शन इन न्यूटन्स फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी ऑफ साऊंड. फक्त हा स्टार वरती घ्यायचा, लॅप्लासेच करेक्शन. मग याने काय सांगितलं, तर न्यूटन म्हणत होता हा चेंज आयसोथर्मल चेंज आहे, पण लॅप्लासेचं म्हणणं असं आहे की कंप्रेशन जेव्हा होतं तेव्हा पार्टिकलची डेन्सिटी, बघा नेहमी लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी पण आपल्याला हे लागणार आहे की जेव्हा कंप्रेशन होतं तर तिथं टेम्परेचर वाढतं आणि रॅरिफॅक्शन होतं त्यावेळेस तिथं टेम्परेचर कमी होतं. लक्षात, ॲट दी कंप्रेशन टेम्परेचर इन्क्रीजेस अँड ॲट रॅरिफॅक्शन टेम्परेचर डिक्रीजेस. आणि हे जे चेंज आहेत कंप्रेशन आणि रॅरिफॅक्शन होताना टेम्परेचरमधले चेंज इतके सडन होतात की याला एकमेकाची हीट एक्सचेंज करायला वेळ मिळत नाही. आणि ज्याला हीट एक्सचेंज करायला वेळ मिळत नाही त्याला म्हणतात ॲडियाबॅटिक चेंज. कोणता चेंज म्हणायचं त्याला, ॲडियाबॅटिक चेंज. मी इथंच करेक्शन करणार आहे बाळांनो. मग आता हे न्यूटनचं आयसोथर्मल आणि ह्या पेनने जे लिहिणार आहे मी पिंक पेनने ते लॅप्लासेचं. मग लॅप्लासेने एक छोटासा बदल शिकवला. तर त्याने काय सांगितलं की इथं फक्त गॅमा पी घ्या. मग गॅमा पी घेतलं की ह्या गॅमाची व्हॅल्यू काय असते, तर गॅमा दॅट इज इक्वल टू CP/CV
ज्याला म्हणतात ॲडियाबॅटिक रेशो, आणि हवा ही डाय ॲटॉमिक गॅसचं मिश्रण आहे आणि त्याच्यासाठी गॅमा आहे 1.4. आता बघा मी याला फक्त थोडंसं इकडं घेते आणि इथं 1.4नी मल्टिप्लाय करते आणि आता जे उत्तर येणार आहे बघा बाळांनो, ते येणार आहे 332.3 मीटर पर सेकंद. आणि आता ही जी व्हॅल्यू आली ही करेक्ट व्हॅल्यू आली आणि ती आली लॅपलासेस करेक्शनने. आणि ती एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आणि लॅपलासेने दिलेली व्हॅल्यू ही एकदम तंतोतंत जुळाली. आणि म्हणून म्हणणं कुणाचं बरोबर होतं, तर म्हणणं लॅपलासेचं बरोबर होतं. म्हणजे न्यूटनने जे सांगितलं की हे चेंजेस आयसोथर्मल चेंजेस आहे, तर तसं नाही. हे चेंजेस कसे चेंजेस आहेत, ॲडियाबॅटिक चेंज आहे. कारण बघा इतक्या हाय स्पीडनी 332 मीटर पर सेकंद, तर एवढ्या स्पीडनी जर तुमची हा साऊंड जात असेल तर खरोखर त्या सिस्टीमला हीट एक्सचेंज करायला वेळ मिळणार नाही. आणि म्हणून होणारे चेंज कोणते चेंज आहेत, ॲडियाबॅटिक चेंज आहे. आणि या पद्धतीने हा झाला न्यूटन्स फॉर्म्युला आणि लॅपलासेस करेक्शन. जवळपास 60% चॅप्टर तुमचा या ठिकाणी साऊंड मी कव्हर केलेला आहे. अजून एक लेक्चर घेऊन तुमचा सगळा चॅप्टर काय होऊन जाईल, तुमचा कंप्लीट होऊन जाईल. तर या पद्धतीने सगळं बेसिक अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे. मला खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ कळला असेल, आवडला असेल. तर बघा आठवणीने लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करा. आणि बघा आता मी सध्या 12वीला माझी महारिव्हिजन सिरीज चालू आहे. एकेका दिवसाला एकेका व्हिडिओला हजार व्ह्यू आहेत, पण सबस्क्राईब मात्र तेवढे सबस्क्रायबर नाही आहे. म्हणजे फेब्रुवारीत मी जेवढे व्हिडिओ टाकले त्या प्रत्येक व्हिडिओचे व्ह्यूज 1000च्या पुढेच आहेत. 1500 आहेत, 1400 आहेत, 1300 आहे. आणि त्या तुलनेत तेवढे सबस्क्रायबर नाही आहे. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही. कारण एक व्हिडिओ बनवायला जवळपास 3 ते 4 तास खर्च होतात. आले लक्षात? तर तुम्हाला तो एवढ्या चांगल्या पद्धतीने जर व्हिडिओ बघायला मिळत असेल तर सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढचे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत जाणार आहे. तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. आले लक्षात? आणि कमेंट टाका तुम्हाला काय समजलं, काय नाही समजलं. आले लक्षात? तर आपण इथं थांबूयात. सगळा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.